नमस्कार, मी माधव सावरगावे। आवाज महाराष्ट्राचा या शोमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि मी आलोय धुळ्यात आणि धुळ्यातील नेते, जनता, कार्यकर्ते आणि इथले प्रश्न मांडणारी मतदार माझ्या सोबत आहेत आणि त्या सगळ्यांचं साम टीव्हीच्या या निवडणूक विषयक स्पेशल शोमध्ये स्वागत करतो आहे। आज धुळे शहरात आल्यानंतर धुळे शहराचे प्रश्न, जिल्ह्याचे प्रश्न सोबतच गेल्या 5 वर्षांमध्ये आणि आणखी 5 वर्षांमध्ये नेमकं या धुळे जिल्ह्याचा, शहराचा चेहरामोहरा कसा बदललाय हे जाणून घ्यायचे आणि महाराष्ट्राला ते कळू द्यायचे की इथल्या मतदारांनी मतदान केल्यानंतर काय बदल झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे मतदान होणार आहे त्या मतदानानंतर त्यांना खासदार कसा हवा आहे, खासदार झाल्यानंतर त्यांना कोणती कोणती कामं करायची आहेत। आणि त्यासाठी आपल्यासोबत हे सगळे धुळेकर आणि धुळे जिल्ह्यातील जनता आहे। तर सुरुवात करूयात आवाज महाराष्ट्राचा या शोची। भाजपचे खासदार सुभाष भामरे हे गेली 10 वर्ष इथं खासदार आहेत आणि या खासदारकीच्या काळामध्ये नेमकी कामं काय केलेत। भाजपचे नेते तुम्ही आमच्या सोबत आहात, सांगा आता 10 वर्षाचा सगळा लेखाजोखा जनतेसमोर मांडा। गेली 10 वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे शेती सिंचनाच्या प्रश्नावर सुलवाडे, जामफळ आणि कानोली उपसा सिंचन योजना ही 2500 कोटी रुपये पंतप्रधानांच्या आपत्कालीन योजनेतून माननीय खासदार साहेबांनी ही मंजूर करून घेतली। त्याचं आज 80% काम पूर्ण आहे। हेच काम काँग्रेसच्या वेळेस फक्त टिळा लावलं होतं, परंतु ते काम पूर्ण करू शकले नाही। त्या काळी जर केलं असतं तर 900 कोटीमध्ये होणारी योजना आणि आज ती 2500 कोटीमध्ये जाते। आणि गेली 15 वर्षापूर्वी जर केलं असतं तर या जिल्ह्यातील शेतकरी सिंचनाने आणि पाण्याच्या याच्यामध्ये सुजलाम सुफलाम राहिले असते। त्याचप्रमाणे अक्कलपाडा धरण धुळे शहरासाठी ग्रॅव्हिटीने पाणी आणण्यासाठी 170 कोटी रुपयाचं काम केलेलं आहे। अनेक वर्षापासूनचा मनमाड धुळे इंदोर रेल्वे अंतर्गत आत्ता 716 कोटी रुपये धुळे ते नरडाणा रेल्वे मार्ग काम सुरू आहे। धुळे शहरात अमृत 1 योजनेअंतर्गत भूमिगत गटार 150 कोटी रुपये, अमृत 2 साठी 700 कोटी रुपये, धुळे शहरातील हद्दवाड गावातील पाणी पुरवठ्यासाठी 120 कोटी रुपये, धुळे शहरातील DP रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये, धुळे शहरातील रेल्वे स्थानक आधुनिकीकरण करण्यासाठी 9,50,00,000 रुपये, धुळे शहरातील मिल परिसरातील रेल्वे अंडर पाससाठी 5 कोटी रुपये आणि धुळे जिल्ह्यातील 7 राष्ट्रीय महामार्ग व जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणी योजना हे काम माननीय खासदार साहेबांनी भाजपने जो दावा केला 4000 कोटीची कामं तुमच्या जिल्ह्यामध्ये झालेली आहेत। साहेब ही अतिशय दिशाभूल आहे। 2,500 कोटीचा जो सुलवाड जामफळ योजनेचा उल्लेख केला त्यामध्ये तिची मूळ किंमत आहे, पण मुळात त्याच्यावर खर्ची पडलेली रक्कम ही अपूर्ण आहे आणि आजही निधी अभावी ते काम अपूर्ण अवस्थेत बंद पडलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या शहरामध्ये ते 2500 कोटी वगळता जे 1500 कोटींचे कामं दाखवले गेले त्या संदर्भामध्ये देखील अजून शहरातली जनता संभ्रमित आहे। आकडे दिसत आहेत कागदावरती, पण मात्र काम प्रत्यक्षात होत नाही। अक्कलपाड्याचा उल्लेख त्यांनी केला की अक्कलपाड्यावरून पाणीपुरवठा योजना गावासाठी आलेली आहे। खरं तर अक्कलपाडाचे जनक देखील आमचे काँग्रेसचे रोहिदास पाटील साहेब आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या योजना आल्या, पाणी अजून मात्र धुळेकरांना दररोज मिळत नाही, ही अतिशय शोकांतिका देखील आहे। आणि म्हणून तुम्ही नाही बोलायचं, आमचा मुद्दा असा आहे की हे सगळे कागदावरचे कामं आहेत, अतिशय दिशाभूल करणारा यांचं म्हणणं आहे। इंदोर मनमाडच्या संदर्भामध्ये देखील अतिशय चुकीची भूमिका यांनी मांडली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी इंदोर मनमाड रेल्वेच्या संदर्भामध्ये देखील दिशाभूल आहे। उद्घाटन करताना इंदोर मनमाडचं केलं, पण दिशाभूल अशी होते की ती फक्त 36 किलोमीटरची मतदानासाठी दाखवलेली एक काय म्हणतो आपण त्याला चॉकलेट आहे, ही दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे। पण या जिल्ह्यातली जनता हुशार आहे, जनता आता हुशार झालेली आहे। येणारी निवडणूक
ही प्रस्थापित विरुद्ध सामान्य होईल, हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची होणार आहे, हा माझा निश्चित विश्वास आहे. 8 दिवसापासून पाण्याची वाट बघते, 8 दिवसापासून पाणी आलेलं नाही. माझ्या घरी अनेक वाडी भोकर असेल, धुळे शहरातल्या महिला असतील, 100 150 महिला रोज येऊन विनवण्या करतायत कुठून तरी विहिरीतून पाणी मिळेल का, इथून पाणी. पण 8 दिवस झाले कुठल्याही प्रकारचं पाणी आलं नाही. आमच्या महिला भगिनींना रोजगार नाही, आमच्या महिला भगिनींना रोजगार नाही. इथे फक्त कागदावर योजना झाल्यात, पण महिला भगिनींना रोजगार नाही. सुशिक्षित बेरोजगारी इतकी फोपावलेली तुम्ही आजूबाजूला बघू शकतात. धुळे शहरचा विकास फक्त कागदावर झाला, धुळे शहरचा विकास अजिबात नाही. मी सुशिक्षित महिला आहे. अगदी खोटं आणि खोटं धडधडीत खोटं मांडलं जात आहे. साहेब, म्हणजे मला एक तरी रोजगार महिलांसाठी दाखवून द्यावी, एक तरी योजना दाखवून द्यावी. कागदावर आणि टक्केवारीसाठी इथे कामं केले जातात. धुळे शहरचं सगळं कागदावर काम दाखवून आणि फक्त टक्केवारी 20% टक्केवारी घेतली जाते, पण इथे कोणत्याही प्रकारचं काम झालेलं दिसत नाही. आणि उमेदवार हे ते, पण उमेदवारांना ज्यांनी उमेदवार दिला त्यांनाच आता भीती वाटायला लागली की मी निवडून येतो की काय, निवडून येत नाही असं त्यांनाच भीती वाटते. या ठिकाणी शेतीसाठी पाणी पुरवठा नाही आणि मागे म्हटल्याप्रमाणे 10 वर्षात एकही उद्योग खासदारांनी या ठिकाणी आणलेला नाही. खासदारांनी उद्योग आणला नाही, विकास कामं या ठिकाणी केले नाही. आमचं तर म्हणणं आहे, जे काही त्यांनी 4000 करोड या ठिकाणी सांगितले ते 4000 करोड फक्त टक्केवारीसाठी आले. खासदारांचे पीए काय टक्केवारी घेतात याची माहिती तुम्ही त्यांना विचारा. आमचा प्रश्न आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मंजूर झाला असताना ते काम का सुरू झालं नाही? दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल काम याचा भूसंपादनचा 6 वर्षापासून प्रस्ताव या ठिकाणी मंत्रालयात दाखल, यांनी का केला नाही हा प्रश्न त्यांना आपण विचारा. विकासाचं विजन गेल्या 10 वर्षापासूनच जनतेला बघायला मिळतंय. 70 वर्षात काय बघायला मिळालं? जर विकास झाला नसता तर, जर या जिल्ह्यामध्ये विकास झालेला नसता तर कदाचित समोरच्या जे विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांना अजूनपर्यंत उमेदवार देता नाही आलेला आहे ना. याचं काय, हे काय म्हणतात तुम्ही? विकास झालाय म्हणून उमेदवार देऊ शकत नाही लोक. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये गोडधोड चालले. मंत्र्यांनी हे सगळं केलंय, करणार आहेत असं म्हणताय. खासदारांनी 5-10 वर्षात काय केलं? खासदारांनी देखील सांगितले ना, हिरामनप्पा गवळींनी त्यांनी जे विकासाची कामं सांगितले ते झालेले आहेत. काही कामं रनिंगमध्ये आहेत. समजा विकास झालाच नाही असं नाही म्हणू शकत ना. पाणी पुरवठा योजना झाली, अक्कलपाडा योजनेचं पाणी पण मिळतंय, काही क्लिअरन्स चालले आहेत. शेतकऱ्याला पाणी देता का? शेतकऱ्यांनाही पाणी मिळतंय. कसं? अक्कलपाडा योजनेतून शेतकऱ्यांनाही पाणी सोडले जाते. शेतकऱ्याला पाणी मिळतं. हा, तुम्ही फार गरम झाला, तुम्ही बोला. यांच्याकडे यांचा फक्त विरोधासाठी विरोध करतात. यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही. यांना जनता मतदान करत नाही तर हे ईव्हीएमला दोष देतात. यांचे लोक यांना सांभाळता येत नाही तर ईडी आणि सीबीआयला दोष देतात. हे सर्व फेकू आहेत, हे सर्व ढोंगी आहेत, हे सर्व नकली आहेत, हे काहीच कामाचे नाही आहेत. जनता यांना उपकून गेली आहे, जनता यांना परेशान झालेली आहे. याच्या पुढे जनता यांना अजून खालच्या स्तरावर. त्यांचा एक सवाल आहे की शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं? शेतकऱ्यांना जे भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय मोदी साहेबांनी दिलं ते कोणीच दिलं नाही. तुम्हाला आता जे आमच्या नेत्यांनी सांगितलं की जवळपास 2500 कोटी रुपयाचा सुलवाडे कनोली जामफळ प्रकल्प, याच्यामुळे शिंदखेडा तालुक्यातले 100 गावं आणि धुळे तालुक्यातली 100 गावं, एकंदरीत 200 गावं यांचा कायापालट होणार आहे, सुजलाम सुफलाम होणार आहे. हे सर्वात मोठं कार्य शेतकऱ्यांसाठी माननीय खासदार साहेबांनी केलेलं. उद्योगाचं काय? उद्योग, आता इथं उद्योगासाठी रेल्वे मार्ग असणं फार आवश्यक होतं. माननीय खासदार साहेबांनी विशेष प्रयत्न करून बोरवीर ते नरडाणा या रेल्वे मार्गाचं महिलांना रोजगार मिळतोय, त्यांचा चष्मा त्यांनी बदलावा आणि एकदा चक्कर मारून यावं की कुठे कुठे रोजगार चालू आहेत. तुम्ही तुमच्या चष्म्याने त्यांना सांगा की महिलांचा. आम्ही त्यांना परत सांगत आलेलो आहे. पाण्याचा पण प्रश्न असा आहे की आता डायरेक्टली लाईन असते तर नळ केव्हा चालू होतं, रात्र पाणी वाया जातं, पण तरी पण म्हणतात की 2 दिवसाआड पाणी सांगितलेलं असतं. आमच्या इथे रोज पाणी येत आहे. मी महापौर माझी प्रतिभाताई चौधरी, त्यांनी पाण्याचा जो विषय म्हटला आहे ना, आज धुळे शहरामध्ये त्यांनी माझ्या सोबत यावं. मी त्यांना गाडीवर बसवून फिरवून आणते. महिलांचे मला फोन येतात जे पाणी 8 दिवसातनं धुळे शहराला मिळत होतं. आदरणीय डॉक्टर सुभाष बाबा बांबरे आमचे खासदार यांच्या माध्यमातून अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली. त्या योजनेचा पूर्ण झालेल्या योजनेच्या माध्यमातून आज धुळे शहराला जे पाणी पुरवलं जात आहे ना, त्यात अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेमधून 2 दिवसाआड लोकांना पाणी मिळतंय. महिला
मला फोन करतात, ताई 7-7, 8-8 तास पाणी सोडतात आणि 2 दिवस आड नका सोडू, पाणी फार वाया जातं असं महिलांचे मला फोन येत आहे. त्यांनी माझ्या सोबत यावं, मी गाडीवर बसवते आणि धुळे शहरामध्ये आदरणीय खासदारांच्या माध्यमातून काय विकास झालेला आहे तो विकास दाखवते. त्यांनी आमच्या सोबत यावं, आम्ही फिरवतो त्यांना, गाडीवर बसवू. त्यांनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, डोळ्याला पट्टी बांधलेली. म्हणजे भाजपकडून सांगितलं जात आहे की तुम्ही आमच्या सोबत या. मी त्यांच्याकडे ते असं म्हणतायत की तुमच्या डोळ्याचा चष्मा बदला, हां पट्टी काढा. धुळे शहरात दररोज पाणी मिळतं, पाणी वाया जातं. जर तुम्हाला त्यांचा विकास ऐकायचा असेल तर सोबत चला म्हणताय. हे एकदम चुकीचं आहे. धुळ्यात रेग्युलर पाणी मिळत नाही. सरकारने सुरुवातीला जमिनी तर खूप कवडीमोल भावात सरकार शेतकऱ्यांकडून घेतलेल्या आहेत. तिथं काम पण नीट चालू नाही आहे आणि म्हणून सगळ्या प्रकार देश पाहते सगळ्या ठिकाणी भाजपा पूर्णपणे फेल गेलेला आहे. कुठे योजना दाखवल्या कागदोपत्री आहेत आणि त्या कुठेही त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहेत. साहेब महाराष्ट्र 48 मतदारसंघ, महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 मतदारसंघामधला धुळे लोकसभा मतदारसंघाच्यासाठी जास्त फेमस झाला आहे की इथल्या खासदारांनी, विद्यमान खासदारांनी इतका विकास केला की त्यांना त्यांच्याच पक्षातील लोक नाही म्हणायला लागले आम्हाला इतका विकास करणारा खासदार नकोय म्हणे. मालेगावमध्ये बोर्ड लागले की मालेगावमध्ये बोर्ड लागले, खासदार हलवले आहे आणि प्रचंड कोण उमेदवार पाहिजे त्यांना त्यांच्या आवडीचा सर्वसामान्य घरातला उमेदवार पाहिजे. त्यांच्याच पक्षातील, बघा आम्ही विरोधी पक्ष म्हणून मागणी करत नाही आहोत, त्यांच्याच पक्षातले लोक म्हणतात इतका विकास करणारा खासदार आम्हाला मुलकील नको म्हणे. भारतीय जनता पार्टीचे खासदार हे खासदार अत्यंत लबाड आहेत. यांनी 10 वर्षामध्ये 3800 कोटी रुपयाचा विकास कामं केली. यांनी नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी जनतेला आश्वासन दिलं होतं की एका दिवसाआड आम्ही पाणी देऊ, परंतु ते पाणी 8-8 दिवस शहरवासियांना मिळत नाही. एवढं खोटारडं हे बीजेपीचे खासदार आहेत. यांच्या हातून धुळे इंदोर रेल्वे मार्गाचं फसवं टेंडर काढून भूमिपूजन केलं होतं आणि ते फसवं टेंडर आणि फसवं भूमिपूजन करून लोकांना त्यांनी वेड्यात काढलं आणि धुळे इंदोर रेल्वे मार्गाचं भूमिपूजन केलं म्हणून असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तेव्हा शहरातील आणि जिल्ह्यातील जनतेने निर्धार केलेला आहे. बीजेपीची लोक जरी कितीही ओरडत असली तरी त्यांचा हा निर्धार आहे की खासदार आता हा माणसांमध्ये न आलेला खासदार चालणार नाही. तेव्हा माणसांमध्ये न आलेला खासदार धुळेकर जनता सपशेल पद्धतीने नाकारणार आहेत आणि त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये धुळेकर जनता दाखवून देणार आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 10 वर्षापासून माननीय खासदार आहेत, त्यांचा निधी परत जातो आणि हे विकास कामं सांगतात. कुठल्या बेसवरती? धुळे जिल्ह्याचा झालेला साधा डिप्लोमा इंजिनिअरिंग होल्डर नाशिक आणि औरंगाबाद, पुण्यामध्ये 10 आणि 12 हजाराच्या वडापावच्या नोकरीवर चालल्या जातो. त्या खासदाराच्या कोणते काम आहे धुळे जिल्ह्यामध्ये विकासाचे? एक तरी काम यांनी आम्हाला दाखवावं की आमच्या युवकाला, आमच्या मुलांना शिक्षण या त्यांचावाला नोकरीचा रोजगार सोडलेला आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे. या शहरामधलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं चांगलं आहे, राष्ट्रीय महामार्ग आहेत, यामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारे वेगवेगळे कॉलेजेस आहेत. या शहरामध्ये 2 राज्याच्या बाउंड्रीज आहेत. असं असताना सुद्धा गेल्या 15 वर्षात 20 वर्षामध्ये या शहराचा ज्या पद्धतीने नाशिक आणि जळगावचा विकास झाला त्या पद्धतीने विकास या शहराचा झालेला नाही. या शहराचा जो युवक आहे हा युवक बाहेर जातोय, हा कशासाठी बाहेर जातोय याचा विचार या कोणत्याही राजकीय पक्षाला करायला वेळ नाही. यांना केवळ कोण उमेदवार योग्य, कोण काय काम केलं याच्यापेक्षा या शहराच्या विकासासाठी, या शहराला डेव्हलप करण्यासाठी आपण काय करतोय याचं खरोखर आत्मपरीक्षण या लोकांनी करावं. खरं तर काल यादी जाहीर झाली आणि नवनीत राणा म्हटल्या की लक्ष्मीच्या हातात कमळ शोभतं. साहेब, धुळे जिल्ह्यात महिलांच्या हातात हांड्या आहेत, लक्ष्मीच्या हातात तिकडे कमळ आहे, पण धुळे जिल्ह्यातल्या लक्ष्मींच्या हातात हांड्या आहेत. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. ते अदानींबद्दल बोलतात, अंबानींबद्दल बोलतात, पण शेतकऱ्याबद्दल बोलत नाही. इकडे कांदा पिकतो, कांद्याची अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. भंगार रद्दीपेक्षा शेतकऱ्याच्या कांद्याला कमी भाव आहे, कपाशीला कमी भाव आहे, रोजगार इथे अजिबात नाहीये. मोदींचं इथे भाषण झालं आणि मोदी साहेब म्हटले की रोजगार तुम्ही सगळे गुजरातला येतात, तुम्हाला आता आम्ही रोजगार इकडे उपलब्ध करून देऊ, तुम्हाला गुजरातला येण्याची गरज नाही. साहेब, आमचे रोजगार ते गुजरातला घेऊन गेले, आम्हाला तर काहीच दिलं नाही. फक्त आश्वासनं, गाजरं द्यायची, पण वास्तवात काहीच नाही. गॅरंटी 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 गॅरंटी
गॅरंटी नाही आहे, जनतेची गॅरंटी सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. आता आम्ही तुम्हाला निवडून देऊ, ही जनता गॅरंटी उद्धव साहेबांना महाविकास आघाडीला देते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कुठलाही प्रश्न डॉक्टर भामरे सोडू शकलेले नाहीत. शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न आहे, कपाशीचा भावाचा प्रश्न आहे, निर्यात बंद त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे. खासदारांना त्यांच्या घरासमोरचा रस्ता सुद्धा करता आला नाही गेल्या 10 वर्षामध्ये. ही शोकांतिका या धुळे लोकसभा मतदारसंघाची आहे. कुठल्याही प्रकारचं काम गेल्या 10 वर्षामध्ये 10 वर्षाचा सोडा, 20 वर्षापासून भाजपचा खासदार आहे. 20 वर्षामध्ये यांनी एकही रोजगार दिलेला नाही. ना महिलांना रोजगार दिला, ना जेंट्सला रोजगार दिला. आणि एक दिवसाआड पाणी देऊ, लोकांना 12-12 दिवस होऊन जावता तरी लोकांना पाणी मिळत नाही. ही देशाची न्याय व्यवस्था पूर्ण मोदी सरकारने खराब केलेली आहे. त्यांनी धुळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न जो सांगितला आहे, माझ्या वार्डामध्ये 9 नंबर दादा प्रश्न त्याच अतिशय युवकाला महाराष्ट्रात कुठेही रोजगार नाही आहे. गेल्या 10 वर्षापासून एवढा युवक बेरोजगार आहे या महाराष्ट्रात. फक्त मोदी साहेबांनी खोटे स्वप्न दाखवले. खोटे स्वप्न दाखवायचे युवक जे मोठमोठे आमचे उद्योग असतील यांनी सगळं गुजरातकडे फिरवलेले उद्योग आहेत. मग महाराष्ट्राच्या युवकांनी फक्त बेरोजगार केलाय. महाराष्ट्र युवक बेरोजगार यांनी फक्त युवकाला बेरोजगार होणार नाही, धुळ्याचाही विकास होणार नाही, धुळे अजून अधोगतीला जाईल. व्यापारी आले होते, ते म्हणाले की आम्ही ज्या वेळेस खासदारांकडे प्रश्न घेऊन जातो त्यावेळेस त्याच्यावर ते कधीच चर्चा करत नाहीत. आणि इतकी वाईट अवस्था इथली झालेली आहे, केवळ तुम्ही कागदावरचे दाखले देत असतात. व्यापाऱ्यांनी जो विचारला प्रश्न तो कुठल्या विषयात विचारला? व्यापाऱ्याच्या सार्वत्रिक विषयात. धुळेकर म्हणून प्रश्न उपस्थित केला होता. सर, असा आहे प्रश्न, आमची जी कामं मंजुरी झाली त्याच्यानंतर कोरोना आला. कोरोनाच्या काळात प्रत्येक माणूस घरात होता. बाहेरून आलेला कामगार अर्ध काम सोडून चालला गेला, त्याला खाण्यापिण्याची पडलेली होती. त्याच्यामुळे 2 वर्ष या योजनेंना विलंब लागला. आम्ही घरातून बाहेरून निघालो का? कोरोनाच्या काळामध्ये एकही माणूस रस्त्यावर नव्हता. त्या कामगारांना कोण खाऊ घालेल? ते त्यांच्या गावी चालले गेले. त्याच्यामुळे कामं 2 वर्ष लेट झालीत. नाही तर ही कामं आम्ही 2 वर्ष अगोदर केली असतील. मी त्या व्यापारी बांधवांनी मांडला प्रश्न, बरोबर आहे, व्यापाऱ्यांच्या उद्दिष्टाने. परंतु आज तुमच्या एक मुद्दा झाला, एका प्रश्नाचं उत्तर येतो. इथल्या किती तरुणांना तुम्ही रोजगार दिलात? काही आकडा सांगू शकाल? 1 मिनिट. रोजगाराचा आकडा धुळे, 1 मिनिट. धुळे शहराच्या 2 फक्त MIDC, 2 MIDC आहेत. एक सोनगीर वाघाडी आणि एक धुळे MIDC. सोनगीर वाघाडीमध्ये ग्रामीण भागातले किती लोक लागले कामाला? आपला आजचा तरुण काय पाहतो? सरकारी नोकरी पाहतो. आम्ही PM मुद्रा योजनेतून PM मुद्रा योजनेतून अनेक लोकांना लोन दिले, त्याच्यावर ते उद्योग करतात. मोदी साहेबांनी काय सांगितलेलं आहे? आपण स्वयंभू बना आणि 4 लोकांना नोकरी देण्याचा प्रयत्न करा. आम्ही याच्यातून आपल्याला या ठिकाणी तुम्ही आकडे दाखवले. मला थांबा. MIDC मध्ये आता जी नवीन MIDC आली तिथं 10,000 तरुण काम करतात आणि त्याच्यामध्ये खासदार साहेबांचा मोठा वाटा. तरुण नरडाणा MIDC मध्ये काम करतात. 10,000 तरुण MIDC मध्ये करतात का? कोणत्याच प्रकारची नोकरी दिली? 10,000 काय 10 पण नाही, 10 खोटं बोलताय. मला कागदावर 100 थांबून या ना. 100 लोकांना नोकरी दिली परमनंट, असं यांनी 100 लोकांचं इथे लिहून द्यावं. आम्ही मान्य करतो. काही नाही, बिनविरोध करून द्या. मी त्याला बिनविरोध 100 बिनविरोध निवडून देणार आहेत तुम्हाला. जर तुम्ही बॉन्डवर लिहून दिलात, दाखव, यांना घेऊन जाऊन दाखव किती लोक काम करतात. धुळे MIDC आणि नरडाणा MIDC हजारो तरुण, 10,000 पर्यंत तरुण काम करताय. चला, हे आमने सामने झाले. रोजगाराचा उद्योग किती, नव्यानं उद्योग किती आले असा त्यांचा प्रश्न आला. तिथं वंडर सिमेंट आलं. तिथे वायर केबल कंपनी, केबलची जी कंपनी, ती कंपनी आली. तुम्हाला सांगतो अजून सिमेंट बनवण्याचा कारखाना तिथे आलेला आहे अशा मोठ्या प्रमाणात. आणि सिमेंटच्या गोण्या बनवण्याचा कारखाना तिथे. असे साहेब तिथे असे 100 उद्योग आले मोठे, 100 छोटे मोठे 100 उद्योग आले. 100 उद्योग आले. 100 साहेब, अतिशय दिशाभूल केली जात आहे. या जिल्ह्यातला बेरोजगार कामासाठी तडफडतो आहे. सरकारकडून कुठलाही ठोस प्रकल्प नोकऱ्यांसाठी दिला जात नाही, हे दुर्दैव आहे.
अतिशय निष्क्रिय खासदार आहेत. त्यांनी कुठलाही रोजगार आणण्यामध्ये पुढाकार घेतलेला नाही. पण ते वेगळ्या वंडर कंपनी, इलेक्ट्रिशियन कंपनी असं ते दावा करतात. बिलकुल नाही. काँग्रेसच्या राजवटीमध्येच त्यांना जमिनी दिल्या गेल्या. ते प्रकल्प जुनेच आहेत. या सरकारच्या काळामध्ये प्रकल्प आला नाही, ही मी दाव्याने सिद्ध करून देईन. ती अहिराणी भाषा जगविख्यात व्हावी त्यासाठी काही प्रयत्न झालेत का? यासाठी आम्ही दरवर्षीले आम्ही सांस्कृतिक महोत्सव हाई लेतस आणि ह्या वर्षीले बी सांस्कृतिक महोत्सव हाई जोरमा कार्यक्रम होणार. दरवर्षी आपली खानदेशी भाषा अहिराणी भाषा ही वाचायला पाहिजे. येण्याकरता आम्ही अहिराणी दिन देखील साजरा करतस आणि अहिराणी दिनानिमित्तातून अनेक कार्यक्रम लेतस. आमना अहिराणी मंचनी स्थापना देखील कस्तुरी मंच म्हणीसन व्हायली आहे आणि अतिशय चांगलं काम अहिराणीच्या माध्यमात देखील चालूच आहे. आणि तुमच्या शहरापुरतं मर्यादित आहे नाही, अहिराणी भाषाचा जो मंच आम्ही तयार. महत्वाचं आहे की मी परवा जिल्हा औद्योगिक मंडळाच्या ऑफिसला गेलो होतो. या धुळे MIDC मध्ये फक्त 4,500 लोक काम करतायत संपूर्ण MIDC मध्ये. तर 4,500 लोक जर जिल्ह्यात MIDCत काम करतायत तर 10,000 कसा कुठून आकडा यांनी आणला? MIDCच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी काम करतो, एकही रोजगार या ठिकाणी दिलेला नाही. विषय दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जवळजवळ 15,000 एकर मध्ये मंजूर आहे. मोदी सरकारने, सुभाष भामरे बाबांनी या ठिकाणी एकही प्रयत्न केला नाही, लोकसभेमध्ये आवाज उठवला नाही, या त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न सुद्धा उपस्थित केला नाही. जिल्ह्यामध्ये आदिवासींची संख्या भरपूर आहे. आधार आहे. मग मला सांगा त्यांचे काही प्रश्न सोडले? मोदी सरकारने आजपर्यंत आदिवासीचे प्रश्न एक पण सोडलेले नाही आहेत. घरकुलचं आश्वासन दिला पण एक पण घर बांधलेलं नाहीये. मोदी सरकारने घरकुलचे सर्व पैसे खाऊन गेलेले आहे. लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्या लोकांचे पैसे खाऊन गेलेले आहेत. त्या गोरगरिबांना वाटायला पैसे दिलेले होते. लॉकडाऊन मध्ये त्या लोकांना गोरगरिबांना पैसे वाटायला दिलेले होते. ते सुद्धा पैसे तो मोदी सरकार खाऊन गेलेला आहे. त्यांनी एकही आदिवासींना गोरगरिबांना मदत केलेली नाहीये. आणि जे धान्य फुकट देतोय ते धान्य ढोर आणि बकऱ्या खातात. असं धान्य तो या गोरगरिबांना देतोय. आणि त्यांना काय सांगतो का 5 वर्ष मुख में धान्य दूंगा. काय म्हणतो? 5 वर्ष म्हणे मुख में धान्य दूंगा असं म्हणतो. कोण म्हणतो? ऐकून घ्या पहिले. 5 वर्ष मुख में धान्य दूंगा पण 5 वर्ष काय धान्य देत नाही. आणि फक्त आदिवासींचं वोटिंग घ्यायचं काम करतो बर का. आदिवासींचं वोटिंग घ्यायचं काम करतो, दुसरं काहीच करत नाही तो बर का. आणि आजपर्यंत आदिवासींना त्यांनी काय दिलेलं नाहीये बर का. थांबा. आदिवासींना त्यांनी आजपर्यंत काय दिलेलं नाहीये. आदिवासींचं फक्त वोटिंग म्हणून प्रयोग करतोय. आणि रस्ते, इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचा रोजगार, त्याचबरोबर उद्योग व्यवसाय याच्यावर चर्चा झाली. दावे प्रतिदावे झाले. मी अहिराणी भाषेचा विचारला प्रश्न, त्याबद्दल इथल्या लोकांना किती प्रेम आहे माहीत नाही. त्यांच्या भाषेबद्दल त्यांना अभिमान आहे. पण ती भाषा या जगातल्या कानाकोपऱ्यात जावी यासाठी हे सगळे मिळून काही प्रयत्न केलेत का? याचं उत्तर कोणीही प्रॉपर देत नाही. आणि हा एक महत्त्वाचा विषय आहे. सांस्कृतिक नगरी आहे, ऐतिहासिक नगरी आहे. या जिल्ह्याला इतिहास आहे, ऐतिहासिक नगरी म्हणून आहे. अहिराणी संमेलन घेतलं जातं. मी तुम्हाला म्हणतो की प्रॉपर काम केलं जात नाही आणि जगाच्या कानाकोपऱ्यात या भाषेला सन्मान मिळावा असं केलं जात नाही. असे वेगवेगळे प्रश्न इथं होते आणि या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण धुळेकरांसोबत आलो होतो. मोठ्या खेळीमेळीनं हे सगळे सहभागी झाले होते. सगळ्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक, व्यापारी इथं होते. आणि त्यांच्यावर चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की पुन्हा ही निवडणूक पायाभूत या विषयांवरच होणार आहे. इथले मूलभूत प्रश्न काय आहेत त्यावरच होणार आहे. धुळे जिल्ह्याचा विकास कसा होईल याचा विचार करावा अशी अपेक्षा इथले मतदार करतायत. आज आपण धुळ्यामध्ये इथंच थांबूयात. उद्या आणखी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊ. तुम्ही पाहत राहा साम TV, आवाज महाराष्ट्राचा.